ओम गंग गणपते नमः. अथर्व शीर्षाचा अर्थ उलगडताना 5व्या भागात आपले स्वागत. गणपती ही देवता ऊर्जा स्त्रोत आहे. कुठलंही स्तोत्र पठन हे विशेष तरंग, विशेष लहरी निर्माण करत असतं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर व्हायब्रेशन्स तयार करत असतं. ऊर्जा ही 2 प्रकारची असते, एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक. स्तोत्र पठनातून येणारे तरंग हे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात. गणपती अथर्व शीर्षाचं समजून उमजून केलेलं पठन हे सकारात्मक ऊर्जेचं परम स्त्रोत आहे. कारण अथर्व शीर्षाचा प्रवास हा गणपती ऊर्जेपासून आपल्या ऊर्जेपर्यंतचा आहे. आजची ऋचा आहे त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय, त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममय, त्वं सच्चिदानंदात द्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. त्वं वाङ्मय. वाङ्मय म्हणजे शब्द ब्रह्म. जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली नव्हती तेव्हा सर्वप्रथम शब्द म्हणजे केवळ ध्वनी होता असं म्हटलं जातं. तो ध्वनी त्या शब्दाने परिपूर्ण अशी वाणी म्हणजे वाङ्मय तू आहेस. त्वं चिन्मय. चिन्मय म्हणजे चित्मय, चैतन्य म्हणजे एनर्जी, ती तू आहेस. हे चैतन्य, ही एनर्जी आपल्याला 2 प्रकारे जाणवत असते. एक कुठलंही काम करताना आणि दुसरं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बोध होताना. आणि बोध करून देणारी देवताच तर गणपती आहे, बुद्धीची देवता गणपती. त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममय. गणराया तू आनंद रूप आहेस. व्यवहारातून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. हा तसा आनंद नाहीये. ही आनंद अवस्था कुठल्याही परिस्थितीने प्राप्त झालेली नाहीये, तर ती अंतर्मनातील आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. हा डोह म्हणजे आपला अंतरंग. त्यात परमात्म्याच्या अनुभूतीने उठणारे तरंग देखील आनंदच आहे. हा ब्रह्मानंद, हा सहोदर आनंद तूच आहेस गणराया. त्वं सच्चिदानंदात द्वितीयोऽसि. तू सच्चिदानंद म्हणजे सत्य रूप, चैतन्य रूप तू आहेस. परमोच्च आनंद देणारा आहेस. तू अद्वितीय आहेस, सगळ्यांच्या पलीकडे आहे, सगळ्या भेदांच्या पलीकडे आहे, सगळ्या गुणांच्या पलीकडे आहेस. त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासी. हे तर आपण आधीपासून बघत आलोय की तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस गणराया. तू सृष्टीचा रचयिता आहे. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. ज्ञान म्हणजे जाणणे, जागरूक असणे, तथ्याची जाणीव, व्यावहारिक कौशल्य म्हणजे ज्ञान. असा ज्ञानी तू आहेस, विज्ञानी तू आहेस गणराया. या ज्ञान विज्ञानाचा समतोल साधून तू आम्हाला शहाणं केलंयस. हे वाङ्मय, हे चैतन्य, हा आनंद, हे सच्चिदानंद रूप, हे ब्रह्म, हे ज्ञान विज्ञानमय रूप किंबहुना तुम्हा आम्हातही आहे. ह्याची प्रचिती गजानन कृपेने आपणा सर्वांना हो ही प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.